माध्यमातून फलंदाजी असो गोलंदाजी असो चांगलं योगदान दिलं जात आहे. तोच गोलंदाज पुन्हा एकदा तयार. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी आपण पाहतो या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मनोजांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा तयार. ऑनसाइडला गेले. फटका चांगला सजवलाय. गॅप शोधले फलंदाज नितीन आणि इथं नितीनच्या बॅट मध्ये येतोय तो पहिला दमदार चौकार. 4 धावा. बिनबाद 5 अशी धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर पहिल्या सत्रामध्ये इथं मात्र काटे संघ गोलंदाजी करतोय. फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय तो वाकलन संघ. बिनबाद 5 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मनोज येत आहेत. चांगली गोलंदाजी अतिशय चांगली गोलंदाजी. बघा मागच्या चेंडूवर गोलंदाजाने फलंदाजाने चौकार ठोकला होता. तदनंतर कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण मनोज यांच्या माध्यमातून आपण पाहतो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कमबॅक चांगल्या पद्धतीने केलं जातं मनोज यांच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. फ्रंट फुटला पुढे सरकले. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ऑनसाइडला ड्राईव्ह केला जातो. राजेश आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते. वेगाने दुसरा धावाचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज मात्र इथं हनुमान सुरक्षित पोहोचले. संवाद चांगल्या पद्धतीने इथं आपण पाहतो तर नितीन आणि हनुमानच्या माध्यमातून साधला जातोय. जर उशीर झाला असता तर कदाचित हनुमान धावचिती झाले असते. मात्र हनुमान सुरक्षित पोहोचलेत. तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलकर धावसंख्या पोहोचते ती 7 वर. एक चौकार जर सोडला तर नक्कीच मनोज यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं. क्षेत्ररक्षणाची मर्यादा असते. मात्र इथं गोलंदाज मनोज चांगली गोलंदाजी करतायत. ऑनसाइडला खेळतात. फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मात्र इथं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर होतोय. तो फरार आणि नितीनच्या बॅट मध्ये येतोय तो दमदार चौकार. 4 धावा. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं गोलंदाज होते मनोज पाटील. या गोलंदाजानं 5 चेंडूंमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती. मात्र शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला फलंदाजानं. मात्र विचार जर केला या षटकाचा तर आतापर्यंत धावा दिल्यात त्या 11 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं. मात्र मनोज यांचं कौतुक करावं लागेल. फक्त 11 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहणार आहोत. तो जय म्हसोबा 40+ उंबार्डे संघ विपक्ष घेसर संघ. दोन्ही संघांना सूचना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचं आहे नाणेफेकीसाठी. कारण 5 षटकं पूर्ण झाल्यानंतर तुमची इथे नाणेफेक केली जाईल. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते आपण पाहतोय. अर्जुनभाई पाटील येत आहेत. आपल्या 40+ ग्रामीण संघटनेचे विद्यमान अध्यक्ष अर्जुनभाई पाटील दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. बघूया भाई कशी गोलंदाजी करतात. नितीन आणि हनुमानना रोखतील का भाई ते पाहायचं आहे. बिनबाद 11 अशी धावसंख्या आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. तसेच रजनीकांत गायकवाड यांना विनंती असेल यायचं व्यासपीठावर. पहिला चेंडू लो पुलटा चेंडू. संधी साधली फलंदाज हनुमान. चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. फरार. षटकार. 6 धावा. हा चालेल. 17 धावा आपण पाहतो धावफलकावर. पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेट. आता मात्र चांगल्या गतीने चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळा भाईंनी. फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. बघा परिवर्तन केलं. थोडा संत गतीने चेंडू हाताळा. पहिला चेंडू भाईंनी खराब हाताळला होता फुलटॉस. मात्र तदनंतर आपण पाहतोय भाईंच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. तसेच आदरणीय अनिल म्हात्रे नांदिवली यांना विनंती असेल यायचं व्यासपीठावर. तसेच अरविंद काका वत्रे यांचं सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. चांगली गोलंदाजी कार्पेटच्या माध्यमातून ऑफसाईडला फटका सजवला. चांगले क्षेत्ररक्षण होते का पाहायचं आहे.
फंबल होत आहे. क्षेत्ररक्षक खराब कामगिरी, गोलंदाजी चांगली होते मात्र इथे क्षेत्ररक्षण खराब होतंय ते काटे संघाच्या माध्यमातून. ते कौतुक करावं लागेल ते नितीनचं, कारण सलामीला आलेत, संघाची जबाबदारी उचलली आहे फलंदाजांना आणि तितकी तोलामोलाची साथ आपण पाहतो फलंदाज हनुमानच्या माध्यमातून लाभते. चौकार येतो, 4 धावा येत आहेत धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर येत आहेत त्या 22 धावा. अर्जुनभाई पाटील पुन्हा एकदा तयार, राईट मोर द विकेट. संत गतीने चेंडू हाताळला, इथे चांगली फिल्डिंग होते, थोडेसे पंबल झाले दीपक चौधरी. मात्र बघा पहिल्या चेंडू षटका ठोकला, तदनंतर भाईच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. मात्र सीमारेषेवर आपण पाहिलं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. मात्र वाकलन संघाची सलामीची जोडी फार महत्वाची जोडी आपण पाहतो, हनुमान आणि नितीन. नक्कीच चांगली सुरुवात करून दिली आहे दोन फलंदाजांनी. धावसंख्या 23 वर पोहोचते. राटम ओव्हर द विकेट. लो फुलटा चेंडू ऑनसाइडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज पुढे सरकतात. इथे मात्र चूक झाली आहे आणि इथे मात्र एक मोठ्या फलंदाज नितीनला गमावावं लागतंय. संवाद साधला नव्हता व्यवस्थित आणि संवाद न साधता इथं फलंदाज बाद होतोय. बिग विकेटचं पतन होतंय फलंदाज नितीन. बॅक टू डगआउट. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर दुसऱ्या मार्गस्थ असताना 24 धावा आपण पाहतो. संवाद जर व्यवस्थित साधला असता, कॉलिंग जर व्यवस्थित एकमेकांची झाली असती तर कदाचित नितीन धावचित झाले नसतं. मात्र संवाद तुटला आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. 24 धावा आपण पाहतो धावफलकावर. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय कमलाकर येत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, राटम ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता फलंदाजांना. तदनंतर आपण पाहिलं तर अर्जुनभाई पाटील यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. धावा खर्च केले त्या पहिल्या चेंडूवर षटकाराला. मात्र उर्वरित चेंडूंमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली, 13 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना वाकलन संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 24 धावा. 1/24 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. डीजे ही स्पर्धा आपण पाहतो जीटीसीच्या माध्यमातून अतिशय चांगलं प्रक्षेपण आपण पाहतो. आमचे प्रथमेश आणि विकास यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपण पाहतो. आणि स्पर्धेसाठी 2 पंच आपण पाहिले पहिल्या सामन्यापासून. संतोष पाटील घारिवली आणि राजू काटे नारिवली हे 2 अनुभवी पंच पाहिले पहिल्या सामन्यापासून. अतिशय चांगली कामगिरी पंच म्हणून त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. धावसंख्या 1/24 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं धावा आल्या 13 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1/24 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येतं गोलंदाज आपण पाहतो मनोज पाटील. या गोलंदाजाचा वापर केला संघनायक. बघूया मनोज इथं कमबॅक करून देत आहेत का आपल्या काटे संघाला. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज हनुमान. राटम ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला पुढे सरकले होते, चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली झाली मनोज यांच्या माध्यमातून. इथून कमबॅक करावं लागेल कारण 2 षटकांमध्ये तब्बल 24 धावा आपण पाहतो धावफलकावर. वाकलन संघाची सलामीची जोडी आपण पाहिली नितीन हनुमान. नितीन माघारी पडले, तदनंतर आपण पाहतो हनुमान आणि कमलाकर ही जोडी खेळपट्टीवर. फ्रंट फुटला पुढे सरकले, कार्पेटच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण होतंय. बघा भाईंच्या माध्यमातून कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. नक्कीच चांगली कामगिरी होते. मात्र इथे बॅकिंग नाहीये, बॅकिंग नाहीये. लक्ष द्यायला हवं सहकार्यांनी, कारण भाईंनी क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं, चेंडू फेक केली होती. मात्र जर हा चेंडू पंचांनी व्यवस्थित पाहिलंय, चेंडू कशा पद्धतीने हे झालंय त्या पद्धतीने पंचांनी सांगितलं इथे धाव नसेल, कारण चेंडू स्टॉप झाला होता. बॅट्समन स्टॉप झाला होता फलंदाज. तदनंतर आपण पाहिला गोलंदाजी चांगली होते. मनोज राईटम ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे ऑफ साइडला शफल झाले होते. लेग बॅचच्या स्वरूपात सिंगल इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 26 धावा.
26 धावा आपण पाहतो धाव फलकावर षटक क्रमांक तिसरं मार्कच असताना 2 षटकांमध्ये आपण पाहिलं 24 धावा आल्या. सुरुवात चांगली झाली वाकलन संघाची, मात्र इथं मनोजच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो कमबॅकचा. राटम ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. सातत्याने हा गोलंदाज प्रभावी मारा करण्याचा प्रयत्न करतो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. दबाव जर वाढवला तुम्ही, अशा पद्धतीने जर गोलंदाजी केली तर नक्कीच तुम्ही कोणत्याही फलंदाजाला या खेळपट्टीवर शांत ठेवू शकता. तशी गोलंदाजी केली जाते. गोलंदाज मनोज यांच्या माध्यमातून धावसंख्या स्थगित 26 धावा. इथे मात्र फ्रंटफुटला पुढे आले, ऑफसाईडला खेळता क्षेत्ररक्षक आहेत रमेश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव येते धाव फलकावर. चेंडू फेक करेपर्यंत 2 धावा येतात. धाव फलकावर धावसंख्या पोहोचते 28 वर. 28 धावा आपण पाहतो धाव फलकावर. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ असताना पहिल्या फेरीतील तिसरी लढत आपण पाहतोय ती काटे विपक्ष वाकलन. स्टार्केटला आपण पाहतो हनुमान. सलामीचे फलंदाज मनोज तयार. राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल टिपतील का? सोपा सहज झेल सुटला जातोय. तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, मात्र सहकारी इथं थोडीशी खराब कामगिरी करतात. आयोजकांना विनंती असेल पाणी घेऊन जायचं मैदानात. बघा काय गोलंदाजी केली मनोज यांनी. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या फक्त 11 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 13 धावा आल्या. तदनंतर आपण पाहिलं तिसऱ्या षटकामध्ये मनोजनं चांगली गोलंदाजी केली. फक्त 5 धावांचं षटक या गोलंदाजानं हाताळलं आणि कमबॅकची जी गरज होती काटे संघाला ती कमबॅक नक्कीच करून दिली या गोलंदाजानं. मी आदरणीय संतोष पाटील संदीप यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित आदरणीय विश्वनाथ सेठ मस्कर नारेवले यांचा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय विश्वनाथ सेठ मस्कर यांचा इथं सन्मान केला जातो. आदरणीय संतोष पाटील संदप यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तसेच मी पुन्हा एकदा संतोष पाटील यांनी विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आदरणीय अनिल मात्रे नांदिवली यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज तयार. सोमनाथ येत आहेत. लो फुलटॉस चेंडू ऑफसाईडला खेळतायत. सातत्यानं अर्जुनभाई पाटील चांगली कामगिरी करतात. क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्यांच्या माध्यमातून. सुरुवात तर चांगली झाली आहे गोलंदाज सोमनाथच्या माध्यमातून. मात्र इथं हनुमान आणि खेळपट्टीवर आपण पाहतो कमलाकर, 2 चांगले फलंदाज. इथून मात्र टार्गेट चांगलं सेट करायचं असेल तर सातत्याने तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतो कमलाकर येत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सोमनाथ चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ही गोलंदाजी अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण 2 षटकामध्ये 24 धावा आल्या. तदनंतर आपण पाहिलं मनोज पाटील यांनी कमबॅक करून दिलं काटे संघाला.
5 धावांचे षटक हाताळून सोमनाथच्या माध्यमातून चांगला प्रयत्न केला जातोय. तसेच आदरणीय वत्रे काका यांचा सुद्धा व्यासपीठावर सन्मान केला जाईल. मी पुन्हा एकदा संतोष पाटील यांना विनंती करतोय, आदरणीय वत्रे काका यांचा सन्मान करायचा आहे. ऑन साईडला खेळतात, खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चौकार येतोय, 4 धावा येत आहेत धाव फलकावर. चौथी धावा आपण पाहतोय. कमलाकरच्या बॅटमध्ये चौकार आलाय. कमलाकर नक्कीच अतिशय एक चांगला फलंदाज. कमलाकर आणि हनुमान हे 2 फलंदाज कधी धावगतीला आकार देऊ शकतात, धावांचा वेग वाढवू शकतात, असे 2 फलंदाज खेळपट्टीवर. इथून मात्र कमलाकरनं आत्मविश्वासानं सुरुवात केली आहे. चौथी धावा आपण पाहतो धाव फलकावर. सोमनाथ पुन्हा एकदा तयार, बॅकफुटला गेले, ऑन साईडला खेळताय. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतो. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील. इथं प्रयत्न केला जातोय. चेंडू फेक मात्र थोडीशी उशिरा येते आणि दीपक चौधरी यांना आपण पाहतोय थोडासा उशीर झालाय. तोपर्यंत कमलाकर आणि हनुमान यांचं कौतुक करावं लागेल. धावा येणे गरजेचं असेल आणि त्या धावा इथं वाकलन संघासाठी येत आहेत. 2 धावा येतात धाव फलकर. धावसंख्या पोहोचते ती 36 वर. संवाद चांगल्या पद्धतीने साधला जातो तो कमलाकर आणि हनुमान यांच्या माध्यमातून. 36 धावा आपण पाहतो धाव फलकावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना सोमनाथ ऑन साईडला सुरेख फटका सजवलाय. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र दूरचं अंतर कापता कापता चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतो तो फरार आणि फलंदाज कमलाकरच्या बॅट मध्ये येतोय तो दमदार चौकार. 4 धावा. 40 धावा आपण पाहतो धाव फलकावर. मुख्य फलंदाज नितीन बाद झाले. तदनंतर आपण पाहिलं कमलाकर आणि हनुमान या 2 फलंदाजांनी जबाबदारी स्वीकारली आहे. कारण तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्यानंतर मात्र इथं नेटानं फलंदाजी केली जाते ती कमलाकर आणि हनुमानच्या माध्यमातून. 40 धावा आपण पाहतो धाव फलकावर. सोमनाथ पुन्हा एकदा तयार, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. इथे मात्र धोका संभवत होता मात्र इथं फलंदाज सुरक्षित पोहोचले. गोलंदाजी चांगली झाली आहे. शेवटच्या चेंडूवर क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 4 षटकांचा खेळ इथं संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 40 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ असेल. 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडूंमध्ये हनुमान आणि कमलाकर यांना मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. कमीत कमी 10 ते 15 धावा आल्या तर चांगलं टार्गेट सेट होऊ शकतो धाव फलकावर. मात्र शेवटच्या षटकामध्ये जर शेवटच्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तर मात्र काटे संघ वाकलन संघाला कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करू शकतो. मात्र तशी गोलंदाजी शेवटच्या षटकात व्हायला हवी. तर बघा, कोणताही संघ असेल तर त्यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीने जेवण करून घ्या. शेवटच्या षटक हाताळण्याची जबाबदारी सोपवली संघनायकांनी तकदीर यांच्या खांद्यावर. बघूया तकदीर शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतील का. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो हनुमान आणि कमलाकर ही फार महत्वाची जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर वाकलन संघासाठी. नक्कीच हनुमान आणि कमलाकर हे 2 फलंदाज आपल्या संघासाठी नक्कीच प्रयत्न करतील. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज तयार होतात. तकदीर पहिला चेंडू बॅकफुटला गेले, फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहेत रमेश. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. पंबल होत आहेत. तोपर्यंत 2 धावा व्यवस्थित पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा येतात धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 42 वर. हनुमान आणि कमलाकर प्रयत्न करतात आपल्या संघासाठी, कारण प्रयत्न व्हायला हवा. कारण काटे संघ सुद्धा दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग चांगल्या पद्धतीने करू शकतो. मात्र इथं तुम्हाला जर चांगली धावसंख्या सेट करायची असेल तर उर्वरित चेंडूमध्ये मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकांची आताचबाजी करावी लागेल. मात्र ती फलंदाजी होईल का आणि तकदीर तशी गोलंदाजी करतील का आपल्या संघासाठी ते पाहायचं आहे. ऑन साईडला चपल, ऑफ साईडला चपल झाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी होते. कमबॅक इथे केलं जाते. ते गोलंदाज तकदीरच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग तकदीर. शेवटच्या स्लॉगोरच्या हाणामारीच्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत तकदीर यांनी फक्त 2 धावा खर्च केल्यात. वाजवी षटक हा गोलंदाज हाताळतोय. चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग
तकदीर राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला पुढे सरकवून खेळाचा प्रयत्न, चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज हनुमानला मात्र धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का बसतोय. तसेच कृष्णा भंडारी विनंती असेल आयोजकांच्या वतीने या व्यासपीठावर. कृष्णा भंडारी उंबार्डे यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीने यायचं व्यासपीठावर. तुमचं आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. नितीन यांनी 15 धावांचं योगदान दिलं आणि हनुमान यांनी आपल्या संघासाठी महत्वाचा 16 धावांचं योगदान दिलं. शेवटचं षटक मार्गस्थ धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 43 धावा. बॅकफुटला गेले, फटका अतिशय चांगल्या पद्धतीने सजवला. क्षेत्ररक्षक आहेत रमेश. उशीर केला जातो तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पोहोचतायत का पाहायचंय. फलंदाज सुरक्षित पोहोचले. 2 धावा येत आहेत धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 45 वर. या षटकाचा जर विचार केला तर अजूनपर्यंत एकही चौकार एकही षटकार ठोकून दिलेला नाही. गोलंदाज तकदीरनं नक्कीच चांगली गोलंदाजी होते. मात्र फलंदाज प्रयत्न करतात फलंदाजी करण्याचा, चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करण्याचा प्रयत्न हे फलंदाज करतायत. इथे मात्र चांगला फटका ऑनसाइडला खेळताय. क्षेत्ररक्षक मनोज, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू फेक करेपर्यंत इथं मात्र गोलंदाज चुका करतात. चेंडू व्यवस्थित गॅदर करायला हवा होता मात्र तोपर्यंत इथं 2 धावा येतात. धावफलकावर धावसंख्या पोहोचते ती 47. एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने नक्कीच वाटचाल करतो वाकलन संघ. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज तयार. तकदीर ऑफसाइडला खेळतात. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फंबल होता शिवाजी. तोपर्यंत इथं 2 धावा येत आहेत धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 49 वर आणि 50 धावांवर रोखून ठेवलंय ते काटे संघानं इथं वाकलन संघाला. मात्र 5 षटकांमध्ये तसा जर विचार केला तर 50 धावा नक्की चांगली धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. त्या धावसंख्येचा पाठलाग इथे काटे संघ कशा पद्धतीने करेल आणि धावांचा डिफेन्स इथं वाकलन संघ कशा पद्धतीने करेल ते मात्र पाहावं लागेल. तो टॉस साठी यायचंय उंबार्डे आणि घेसर. तर एसपी ला देखील आपण पाहू शकता कॅमेरामॅनच्या भूमिकेत. गुड जॉब एसपी. टॉस करायचंय. विश्वनाथ मस्कर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आपण. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच उंबार्डे पक्ष घेसर. बिग फाईट असणार आहे. एका बाजूला राजू भोईर तर दुसऱ्या बाजूला साई भोईर. 2 बलाढ्य संघांमधील मॅच आपण पाहू शकता. निधी आज आपल्यात नाहीये. तिच्या स्मरणार्थ आपण जो खेळाडू मैदानावर चांगली कामगिरी केली त्याला गिफ्ट देखील देणार आहे आणि खूप चांगली गिफ्ट आहे. घरगुती वस्ती आहेत. आमच्या वहिनी देखील खुश होत आहेत. वहिनींना माहिती आहे घरगुती वस्ती जर घरात आली तर उपयोग होतो त्याचा. चला घेसर संघाने या. राजू भोईर देखील आलेत. तर दोन्ही संघाचे संघनायक या. विश्वनाथ म्हस्कर यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत.
टॉस करतात दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आमच्या मान्यवरांकडून. विश्वनाथदादा मस्कर एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून देखील अपकमिंग नाईट टुर्नामेंट येणार आहे. टॉस करतो विश्वनाथदादा मस्कर. कटा कॉल आहे, छापा टॉस जिंकलाय आपण. तर गेसर संघाने डिसिजन का असणार आहे? क्षेत्ररक्षण करायला आज एक दिवसीय स्पर्धा आपण पाहू शकता. ब्युटिफुल ट्रॉफीज आयोजकांच्या माध्यमातून जेवणाची उत्तम सोय. राजू भाई एक मिनिट थांबायचं. उत्तम सोय, फ्रूट देखील दिला जातोय. आणि आपण तर जोच खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरेल त्यासाठी कलिंगड या संकल्पनेत तुम्ही काय म्हणाल? एकदम चांगली संकल्पना आहे आणि पहिल्यांदा अशी संकल्पना बघायला मिळाली आहे. त्याच्यामुळे एन्जॉय करू, बघूया. नाही नक्कीच. संदर्भ संघाने बघा एक असाही निर्णय घेतला होता की ज्या संघांना ट्रॉफीज मिळाली नाहीयेत त्या संघाला कुठेतरी या 8 संघांच्या माध्यमातून एक वन डे फिनिशच्या माध्यमातून ट्रॉफी मिळावं हा एक चांगला हेतू केला. तर या प्रयत्नाबद्दल तुम्ही काय म्हणाल संदर्भ संघाबद्दल? आमचा यावर्षी पहिल्यांदाच संघ उतरतोय 40+ मध्ये आणि आम्ही अजूनपर्यंत एकही मॅच जिंकलेलो नाही. त्याच्यामुळे आम्ही ही प्रयत्न करू आता पुढे ही मॅच जिंकण्याचा. तर बेस्ट ऑफ लक. तर राजू भोईर टॉस आपण गमावला. जर तुम्ही टॉस जिंकला असता काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण आयोजकाच्या माध्यमातून देखील भोजनाची व्यवस्था केली गेलेली आहे. तुमच्या माध्यमातून जेव्हा उंबाडे त्या मैदानात स्पर्धा झाली होती तेव्हा देखील भोजनाची आपण इथं व्यवस्था केली गेली. पण आज एक वेगळी संकल्पना, फ्रूट देखील दिला जातो आपण तर. आणि मॅन ऑफ द मॅचसाठी आपण तर एक ट्रॉफीज आणि त्या व्यतिरिक्त एक कलिंगड देखील दिले. या संकल्पनेत तुम्ही काय म्हणाल? मस्त केले सर्व संदर्भ संघाने. मला खूप आनंद वाटतोय बघून. नाही नक्कीच. आज आपल्यात निधी नाहीये आणि तिच्या स्मरणार्थ आपण येतोय जो कोणी खेळाडू मैदानावर चांगला परफॉर्मन्स करेल त्याच्यासाठी एक घर आपण म्हणतोय खूप चांगलं आकर्षित गिफ्ट आहे. मस्त जबरदस्त असा प्रत्येकाने ठेवावा. क्या बात आहे. धन्यवाद. बघा खूप चांगली संकल्पना. खास तर मॅच सुरू होते. पहिला चेंडू लॉफ केलाय दीपकच्या माध्यमातून. चेंडू सीमारेषा पार जाऊन लँड होतो. षटकार. दुसरा चेंडू होता कारण का आम्ही टॉस घेतो त्यामुळे दुसरा चेंडूवरती आपण षटकार आहे. धावसंख्या 8. दीपक आणि आपण पाहू शकता राजेश. षटकार आहे. नक्कीच एसपीचा कॅमेरावर खूप चांगला आहे. प्रकाश पाटील संदर्भचे. तर सुनील भोईर भाणे देखील येत आहेत. सुनील भाणे या आपण इनिंग ब्रेक मध्ये तुमच्या संघ आपण जे स्पर्धा आहे तिचे लॉट्स देखील घेऊ. लॉट्स देखील आपण उडू. प्रकाश पाटील या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. हा चेंडू आपल्याला शरीराच्या दिशेने वेध घेणारा हा चेंडू इथे एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेने धावसंख्या 10 फरक आपण पाहू शकता. या वेळेला नाही नक्कीच लॉट्स नंतर उडू आपण इनिंग ब्रेक मध्ये. मधुकर म्हात्रे यांचं देखील आगमन होते. संजय हा चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतोय. गॅप शोधतो का पाहायचं या वेळेला. चांगलं क्षेत्र शोधतोय. तटीय सर्कल मध्ये कव्हर रिजन मध्ये. 1 धाव धावसंख्या 10 फरक आपण पाहू शकता. 10 धावा आपण पाहू शकता. ज्यांच्या माध्यमातूनच आम्हाला भोजन दिलेलं गे आपण आता उपलब्ध करून दिलंय त्यांची नावं देखील मी तुमच्यावर पोहोचणार. संजय दीपक ऑन साईडला शपलावून पूल करायचा होता या वेळेला. पंच वाईडची खून करतायत. वंत धाव्याने भर. धावसंख्या 10 फरक 11 धावा. पद्माकर देसले आपण देसलेपाडा आणि दिलीप गायकर दातील यांच्याकडून आम्हाला भोजनाची उत्तम सोय करून दिली. स्पर्धेसाठी आपण फ्रूटची व्यवस्था
सतीश गोटीराम पाटील यांना खूप खूप धन्यवाद. प्रल्हाद कडून आपण नेटची व्यवस्था केली त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय. हा चेंडू उंच गेला यावेळेला पायचं झेल होतं का शॉर्ट कव्हर रिजन मध्ये फलंदाज बाद बिग विकेट दीपक बॅक टू पवेलियन. वैभव पाटील आपल्या स्पनिक आयलंड संदर्भ संघाचे पुरस्कृत याचकडून सर्व ट्रॉफीज आणि कैलासवासी नारायण काना पाटील यांच्या स्मरणार्थ अरुण दत्तात्रय पाटील याचकडून आपण पहिले तर मोमेंटो आम्हाला दिले गेलेले आहेत. आणि काशीनाथ पाटील तसेच आपण आता सदीप दादा माळी समाजसेवक यांच्याकडून देखील आर्थिक मदत. अर्जुनभाई पाटील फुटप्लस संघटनेचे अध्यक्ष यांच्याकडून देखील मदत. वाकलन संघ आपला 12 खेळाडू जर आमच्या समाजाच्या कक्षामध्ये पाठवून द्या. चंद्रकांत पाटील निजे यांच्याकडून देखील आर्थिक मदत. आणि कैलासवासी निधी अनिल पाटील यांच्या स्मरणार्थ आपण मनोज पाटील याचकडून आपण एक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूसाठी एक आकर्षित गिफ्ट देखील संदीप देखील येतात त्याचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नितीन कॅच कोणी घेतली? नितीन झेल कोणी पकडलाय? झेल झेल संजय बघा 12वा खेळाडू जर असेल तर पाठवून द्या. मगाशी तुमच्या डगआउट मध्ये एक खेळाडू चर्चा देखील करत होता की स्कोर कमी सांगतात कमी आपण इथं केलं जातो असं नाही. तुम्ही हा चेंडू सुरेख टायमिंग मिड ऑन मिड ऑफच्या मधून चेंडू जातो याला लॉंग ऑफ सीमारेषा पार दणदणीत चौकार. 15 धावा धाफल कधी त्यामुळे 12वा खेळाडू असणं फार गरजेचं आहे. नवीन फलंदाज तो सोमनाथ दोन्ही संघाचे 12 खेळाडू असणं फार गरजेचं आहे. त्यांनी काय होतं जगदीश पाटील कोणत्याही प्रकारची जरी आपण थोडंसं आपण कधीच आपण गुणलेखाकडून एक धाव देखील कमी जरी झाली तर ती दुरुस्त चूक केली जाते. आज SP ला मी दुसऱ्या भूमिकेत पाहतोय कॅमेरामॅनच्या भूमिकेत. गुड जॉब SP. पंचांच्या भूमिकेत पाहिलंय खेळाडूच्या भूमिकेत पाहिलंय आणि आज कॅमेरामॅनच्या भूमिकेत म्हणजे तिसरी भूमिका. नाही चालेल चालेल चांगलं आहे. धंदा कोणताही करा पण तो खूप चांगल्या प्रकारे करा. टॉस जिंकलाय घेसर संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे बॅटिंग असणार आपण यावेळेला यानंतर मॅच असणार आपण उंबाडे फुटप्लस संघाला बॅटिंग करायचे. वाकलनचा देखील 12 खेळाडू आला. नितीन धन्यवाद. 12 खेळाडू असणं फार गरजेचं आहे. धावसंख्या दाखल कधी 15 लक्ष आपण जर विचार केला तर 49 धावांचा आहे. कमलाकर गोलंदाजी मार्कवार. पन्नास धावांचं लक्ष आहे. तर तुकाराम म्हात्रे उर्फ टिके आणि सुनील म्हात्रे यांचा देखील व्यासपीठावर आगमन झालं त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. आल्या आल्या प्रकाश पाटील बरोबर काहीतरी बातचीत करतायत म्हणजे संध्याकाळचं काहीतरी वेळापत्रक ठरवत आहेत ते. चला जरा फास्ट घ्यायचंय. पंचांना विनंती असणार आहे रमेश आणि आपण बेले तर शशांक. आजची आपण बेले तर SP आज एक गोष्ट आपण मार्क केली तर रमेशची पर्सनॅलिटी बघा. डॅसिंग हँडसम पर्सनॅलिटी बघायला भेटते. स्मॉट बाय दिसतात त्याच. चेंडू कॉफी बुक स्टाईलने कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू चाललाय स्वीपा कव्हर रिजन मध्ये 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 17 धावा. कमलाकर गोलंदाजी मार्कवर जित भोईरांचे मोठे बंधुराज. जित भोईर म्हणजे आपण वाकलन गावची अनबान शान जीत केतन राऊंड तिकडे मार्क. चेंडू खोदून काढला यावेळेला. चेंडू जातोय वडिशलंगला क्षेत्ररक्षण डीप पण आलाय. चेंडूला फिर करतोय. 10 मिनिटे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 18 धावा. संजय पाटील यांचं देखील व्यासपीठावर आगमन होत आहे. भालचंद्र पाटील. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषे पार दमदार चौकार. संख्या 22. पुण्याचा ड्राईव्ह करत होता बॅटची कडा. चांगलं क्षेत्ररक्षण होतं 30 सर्कल मध्ये गली रिजन मध्ये
एकच 10 मिनिटे धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 23 धावा आपण पाहू शकता या बेला. कमलाकर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेल आपण फलंदाज पाहू शकता यावेळेला सोमनाथ आहे. चांगला कव्हर ड्राईव्ह दाखवला होता सोमनाथने मगाशी. हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला डीप मधनं शतक येतोय. चेंडूला उचलतो फेकी करतोय. हनुमान होते आपण पाहू शकता. तो संख्या 10 फलकरती. SP बघा जसं काय आपण बघतो नेहमी सुरळीत कॅमेऱ्यावरचं काम करतात तशाच प्रकारे क्षणचित्र ते टिपतायत. जसा चेंडू जातोय तसा तिकडे कॅमेरा देखील ते वळत आहेत. धन्यवाद SP. चेंडू कार्पेट ड्राईव्ह चेंडू जातोय लॉंग ऑनला एकदा पूर्ण केली जाते. थोडंसं पामली होतं 2 धावा इथून पूर्ण होत आहेत का पाहायचंय आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या बेला 26 धावा आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा. कारण लक्ष जर विचार केला तर आपण तर 49 धावांचं लक्ष आहे. 26 धावा धाव फलकावरती लागले आहेत. अजूनही 23 धावांची गरज येणार 18 चेंडूंमध्ये. डीजे तर 24 धावांची गरज आहे. तर चला मॅच सुरू करायचे. 50 धावांचं लक्ष आहे. 23 धावा धाव फलकाती लागले आहेत. प्रथमेश सुभाष पाटील कडून तुम्हाला धोका आहे येणाऱ्या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कवर येतो नितीन. P1 P2 संपलाय. P1 मध्ये धावा आल्या आपण 15. P2 मध्ये धावा आल्या 11. चला जे खेळाडू मैदानातून येतात त्यांना विनंती करतो पडद्याच्या बाहेर न जरा यायचं आपण. त्यानंतर मॅच असणाऱ्या पहिल्या फेरीतील शेवटची मॅच उमाडा 40+ विपक्ष घेसर 40+. घेसर 40+ संघाने टॉस जिंकलाय. 1 धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या बेला 24 धावा आपण पाहू शकता. 27 धावा झाल्या सॉरी 27 धावा धाव फलकाती लागल्यात. चेंडू जबरदस्त गोलंदाजी यष्टरक्षक बीट होतो यावेळेला. चांगले बॅकिंग येते यावेळेला. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 28 धावा. 28 धावा धाव फलकाती लागल्यात. नितीन पुणेला गोलंदाजी मार्कवर टाकला सोमनाथ. 1 दिवसीय स्पर्धा आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला सरळ बॅटने खेळून करतो. मिडॉन चेंडू जातो या लॉंगॉनला. हनुमान आल्या जोपर्यंत चेंडू फीड होईल. धावसंख्या 10 फलकाती 2 ने पुढे सरकी. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. बघा एक पारितोषिक येतोय. हरेश भोईर जर तुम्ही झेल पकडला तर मनोज तुम्हाला 200 रुपयात पार्श्व घ्या आणि तुम्ही जर कॅच सोडली तर त्यांना तुम्हाला 200 रुपये द्यावे लागणार. पण ती त्यांना मंजूर पाहिजे. ओके ओके 500 बरोबर आहे. महागाईच्या जमात 200 नको. नितीन गोलंदाजी मार्कवर टाकला सोमनाथ. चेंडू जबरदस्त होता यावेळेला. फुल इंडियाचा चेंडू फेकला होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. संख्या 10 फलकाती फक्त आणि फक्त आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. नितीन पुढे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्क होतो. चेंडू उंच गेला यावेळेला. हनुमान आहेत फक्त पाहत राहत आहेत की चेंडू लॉंगॉनला किती लांब जाऊन षटकार.
तर पाण्याची देखील मागणी केली जाते. नवीन फलंदाज येतोय, मनोज येतोय. ग्रामीण 40+ आपण येतोय संघाचा, आपण येतोय बाहुबली ग्रामीण 40+ संघाचा. अतिशय लांब षटकार मनोजच्या बॅटमधून आपण पाहिलेत. मनोज पाटील आता कशाप्रकारे बॅटिंग करतो कारण समीकरण सोपं आहे. धावा झाले, धावफल कधी आपण बघितलं कल्पेश माहिती देतात आम्हाला. 36 धावा या षटकात. नितीने 10 धावा दिलेत. बघितलं तर पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 11, तिसऱ्या षटकात आपण आता 10. डीजे तर धावा झाल्या, धावफल करते आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा. अजूनही धावा हव्यात आपण तर 14 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. सामना खुला गेलाय आपल्या सोमनाथने. जोपर्यंत राजेश आणि आपण इथं मनोजी जोडी आहे तोपर्यंत मॅच जिंकू शकतात. इथून आपण इथं काटे 40+ संघ आदित्य बघा खूप चांगलं काम करतोय, जलपान करून देतोय खेळाडूंना. कारण जल है तो कल है आदित्य. समुद्र किती मोठा असला तरी पण ताण भागवणार नाही आणि झरा किती छोटा असला तरी तो माणसाची ताण भागू शकतो. आणि आदित्य तेच काम करतायतच. खूप पुण्याचं काम करतायत, खेळाडूंना जलपान देत आहेत. आधी देखील भरपूर खुश आहे. मगाशी बघितलं आम्ही तर प्रत्येकाला जेवण देखील वाढत होते. म्हणजे खूप पुण्याचं काम केले. आधी तुमच्या आयुष्यात तुम्हाला सुख शांती लाभो अशा मी देवाचरणी प्रार्थना करू. खूप तुम्हाला सुख मिळो. गाडी जरा व्यवस्थित पार्क करा आधी. आधी हळू. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला हनुमान. सायकलला राजेश. खारीलगाव एणकडून हा चेंडू यष्टीरक्षक बीट होतो यावेळेला. पंच वाईडची खूण करतायत. वंद धन भर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 37 धावा. 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू 13 धावा. हनुमान हा चेंडू बॅटमॅन काढलाय. चेंडू जातो मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली आहे. नितीन तो चेंडूला फीड करतोय. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 38 धावा. घेसर विपक्ष आपण उंबाडे 40+ मध्ये मॅच पाहणार. घेसर 40+ विपक्ष उंबाडे 40+. हनुमान पुण्याचा गोलंदाजी मार्क शकला मनोज. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू गेला यावेळेला मिड विकेटला. नितीन आहे. थोडंसं फंबलिंग झालं. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 40 धावा. जगदीश पाटील देखील आमच्या सोबत आहेत. भरपूर आज मेहनत आहे त्यांची देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू लॉफ केलाय. उंच गेलाय चेंडू. क्षेत्रक्षकित आहे. बिग विकेट. या मॅचची गोल्डन विकेट मिळवली. मॅच मध्ये वापसी करू शकते वाकलन 40+ संघ. मनोज पाटील बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज होतो यावेळेला आपण पाहू शकता. शिवाजी येतोय. ब्युटिफुल आपण ट्रॉफीज पाहू शकता. मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज ट्रॉफीज आपण पाहू शकता. खूप आकर्षित ट्रॉफी आहे त्या. शिवाजी
शिवाजी पाटील आलेत. हनुमान गोलंदाजी मार्कवर राईट अप राहून तिकडे मार्क होता राजेश. हा चेंडू लॉफ केला, उंच गेला चेंडू, लांबी प्राप्त होते का पाहायचंय. क्षेत्ररक्षक येतो फक्त पाहत राहतं की चेंडू किती लांब जातोय. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर षटकार. साई भोईर सामना एन्जॉय करतायत. त्यांच्या संघ नायकांनी सांगितलं की आम्हाला मॅच जिंकायची आज. स्पिरिट चांगलं दाखवलंय. चेंडू फुल टॉस होता. मलिंगा स्टाईलने चेंडू टाकला होता. धावसंख्या धावफलकाती 47. 3 धावांची गरज आहे. हनुमान चेंडू आपण सरा बॅटने खेळून करतोय. चेंडू चाललाय कार्पेटच्या मध्ये मिड विकेटला. एकदा कंप्लीट केले पाहिजे. दुसरी धाव होते का. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धाव संख्या 10 फलक त्यामुळे पाहू शकता. स्कोर लेवल 49. 1 धावेची गरज आहे. एक धावेची गरज आहे. अंतिम षटकामध्ये 1 धावेची गरज आहे. कारण 40+ मध्ये आपण आता नियम आहे कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. ज्यांनी आम्हाला आज जेवणाची व्यवस्था करून दिली ते म्हणजे दिलीप पद्माकर देसले, दिलीप गायकर दातुल यांच्याकडे आपण जेवणाची व्यवस्था झालेली आहे. स्पर्धेमध्ये फूडची व्यवस्था सतीश गोटीराम पाटील, प्रल्हाद पाटील कडून नेटची सुविधा, वैभव पाटील यांच्याकडून आपण ब्युटिफुल ट्रॉफीज पाहू शकता. कलशश्री नारायण कान्हा पाटील यांच्या स्मरणार्थ अरुण दत्तात्रय पाटील याचकडून मोमेंटोची व्यवस्था केली गेलेली आहे. काशीनाथ पाटील तसेच आपण संदीपभाई माळी यांच्याकडून देखील आम्हाला खूप मोलाचं सहकार्य झाले. फुल टॉस ऑन साइडला चेंडूला फेकून देतोय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग मधून सीमारेषा पार चौकार. तसेच आपण अर्जुनभाई पाटील 40+ संघटनेचे अध्यक्ष यांच्याकडून देखील आम्हाला आर्थिक मदत प्राप्त झाली. चंद्रकांत पाटील निळजे यांच्याकडून देखील आम्हाला आर्थिक मदत झाली. आणि आपण जी आज आपल्यातून आज निघून गेली निधी अनिल पाटील यांच्या स्मरणार्थ मनोज पाटील याचकडून एक आकर्षित गिफ्ट